नमस्कार मित्रांनो, समरने फोडलं चक्क आता अंशुमनचं थोबाड, तर त्याला देणार समर स्वतःच्या हाताने पोलिसांच्या ताब्यात. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, इतके दिवस झाले आपली स्वानंदी ह्या अंशुमनचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत होती आणि सोबत तिची श्वेता देखील होती. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या अंशुमनने ज्या प्रकारे आपल्या श्वेताला हरेसमेंट केलं, त्याच्यामुळे ह्या हरामखोर अंशुमनला योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. पण तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ह्या अंशुमनने सोबत त्याच्या त्या मल्लिका आईने आणि अर्पिताने ह्या तिघांनी मिळून देखील आपल्या स्वानंदीने जे काही पुरावे गोळा केले होते ते सगळे काही नष्ट केले. त्याच्यामुळे स्वानंदी तोंडावरती पडलेली असते आणि त्याच्यानंतर ह्या अर्पिताने आपल्या स्वानंदीला घराच्या बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण तरी देखील आपली स्वानंदी स्वाभिमानाने त्याच घरामध्ये राहते. पण अजूनपर्यंत तिने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी माझ्या आयुष्याचं काही पण होऊ द्या, पण श्वेतासोबत जे काही घडलं ना त्या सगळ्याला जबाबदार अंशुमन होता हे मी सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि त्याला त्याच्या पापाची शिक्षा मी भेटून दिल्याशिवाय देखील शांत बसणार नाही. तर ही मल्लिका आता पूर्णपणे विचार करत असते काही जरी झालं तरी स्वानंदीला लवकरात लवकर या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. कारण की अर्पिता म्हणत असते की मम्मा काही जरी झालं तरी स्वानंदीला आपण घराच्या बाहेर काढूया, नाहीतर ती कधी देखील समोर जर आपला खरा चेहरा घेऊन आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, नाहीतर आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल. तर आता त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आता स्वानंदीच्या समोर म्हणजे स्वानंदीला घराच्या बाहेर कसं काढता येईल याचा पूर्णपणे प्लॅनिंग आता मल्लिकाने आणि ह्या अर्पिताने केलेला असतो. पण आता त्यांना माहीत नसतं की आता स्वानंदीच्या तावडीतून ते एकदा काय वाचल्या त्या सारख्या वाचणार नाही, त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा होणारच आहे. तर आपली स्वानंदी ज्या प्रकारे गणपती बाप्पांसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते की मला ताकद दे, कारण की माझ्या सपोर्टला आता कोणीच नाही आहे. तर मित्रांनो, अशाच जर गणेश मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असतील आणि वेगवेगळ्या देवाच्या मूर्ती, तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदा चेक करा, कारण की तुम्हाला खूप सुंदर अशा मूर्ती भेटू शकतात. तर मित्रांनो, दुसरीकडे आता स्वानंदी पूर्णपणे श्वेतासोबत प्लॅनिंगनी तयारच असते. कारण की ती म्हणते की आता मी समर राजवाड्यांसमोर खरा काय अंशुमनचा चेहरा घेऊन येणारच. त्याच्यानंतर मला या घराच्या बाहेर जरी जायला लागलं ना तरी मी जाईलच आणि ह्या घरामध्ये आजीसमोर माझं जे काही मत आहे ना ते देखील मी लवकरच मांडेल. तर आता स्वानंदी आणि श्वेता दोघीजण मिळून देखील जबराट प्लॅनिंग बनवतात आणि त्या प्लॅनिंगमध्ये परत अंशुमन फसतो आणि अंशुमन असा तसा फसत नाही, एवढा बेकार फसतो की त्याच्यासोबत त्या मल्लिकाचा देखील खरा चेहरा बाहेर उघडकीस येतो. आणि त्याचमुळे मित्रांनो, आता ही एकमेव अशी संधी असते की समर राजवाडेपर्यंत हे सत्य पोहोचलं पाहिजे. तर आता स्वानंदी म्हणते की काही जरी झालं तरी समर राजवाड्यांना हे सत्य दाखवलंच पाहिजे. तर स्वानंदी स्वतःच्या हाताने समर राजवाड्यांना सगळं सत्य दाखवते. त्यावेळेस मात्र समर राजवाड्याच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळत नाही की मी काय बोलू, कारण की त्याचा एवढा विश्वास असतो या फॅमिलीवरती की तो सगळा आता उडालेला असतो आणि त्याने बिचारा आजपर्यंत कधी अंशुमनवरती हात उचललेला नसतो. आणि त्याच वेळेस मात्र तो अंशुमनचं थोबाड फोडतो आणि म्हणतो की आत्तापर्यंत मी माझ्या बायकोवरती विश्वास ठेवला नाही आणि मी तुमच्यावरती आपल्या फॅमिलीच्या लोकांवरती विश्वास ठेवला, पण तू एवढं घाणेरडं कृत्य करतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे तुला तुझ्या पापाची शिक्षा भेटलीच पाहिजे. तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की अंशुमन नाटकं करायला सुरुवात करतो आणि म्हणतो की दादा मला एकदा माफ कर. त्यावेळेस मात्र श्वेता म्हणते की नाही, ह्यानी जे काही माझ्यासोबत केलं आहे ना ह्याला याच्या पापाची शिक्षा भेटलीच पाहिजे. तर आता ह्याच्या सोबत मित्रांनो मल्लिकाला देखील शिक्षा भेटली पाहिजे, कारण की जेवढा पापाचा हिस्सेदार अंशुमन आहे ना त्याच्यापेक्षा 50 पटीने काय 100 पटीने जास्त ही मल्लिका देखील आहे. कारण की स्वतःच्या मुलाला कसे संस्कार लावायचे हे तिला कळले नाही, त्याच्यामुळे हिला देखील शिक्षा झालीच पाहिजे. तर मित्रांनो, फायनली आपल्या समोर या हरामखोर अंशुमनचा चेहरा आलेला आहे. तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका, कारण की तिथे तुमच्यासाठी सरप्राईज आहे.